गुलाबी हा मराठी चित्रपट येत्या 22 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर प्रस्तुत हा चित्रपट 3 स्त्रियांची मैत्री, स्वप्न आणि स्वतःचा शोध घेण्याचा अनोखा प्रवास मांडतो. चित्रपटात प्रमुख भूमिका अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांनी साकारल्या आहेत. जयपूर या गुलाबी नगरीत घडणाऱ्या या कथेत 3 स्त्रिया आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या संघर्षामधून एकमेकाच्या सहकार्याने एक नवा अध्याय सुरू करतात. मैत्री, स्वातंत्र्य आणि स्वतत्वाचा शोध यांचा समन्वय चित्रपटातून प्रभावीपणे दाखवला आहे. चित्रपटातील शीर्षक गीत साई पियुष यांच्या संगीताने सजलं आहे, तर मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलंय. जयपूरच्या रंगीत वातावरणात तिघींच्या मैत्रीचे क्षण रंगवणारे हे गाणे प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच सफर हे प्रेरणादायी गाणे आदिती द्रविड यांनी लिहिलं असून राहुल देशपांडे यांनी आपल्या आवाजात सादर केलंय. या गाण्यात तिघींच्या प्रवासाचा प्रभावी अनुभव घेतला जातो. चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, सुहास जोशी, शैलेश दातार, निखिल आर्या आणि अभ्यंग कुवळेकर यांच्या भूमिका आहेत. स्त्रियांच्यावर आधारित असलेला हा चित्रपट त्यांच्या नात्यावर, स्वप्नावर आणि अस्तित्वाच्या शोधावर भाष्य करतो, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. येत्या 22 नोव्हेंबरला माझी नवीन फिल्म गुलाबी रिलीज होते. माझ्यासोबत अश्विनी भावे आणि श्रुती मराठे या 2 अतिशय कसलेल्या अभिनेत्री यात काम करत आहेत. 3 मैत्रिणींची गोड धमाल गोष्ट आहे. माझी खात्री आहे ती तुम्हाला बघायला नक्की आवडेल. नमस्कार, मी श्रुती मराठे आणि आज मी कोल्हापूरमध्ये आहे. आमचा चित्रपट गुलाबी याच्या प्रमोशनसाठी आमची सकाळ सुंदर झाली, कारण देवीचं दर्शन घेऊन झाले आणि आज सगळे आपले पत्रकार मैत्रिणी आले, आमचे प्रमोशन केलं आणि इंटरव्ह्यूज केला. सो छान वाटतंय आणि लोकांपर्यंत हा पिक्चर पोहोचतोय, कारण बरेच जणांना माहिती होतं की गुलाबी हा चित्रपट इथे येतो आणि 22 तारखेला रिलीज होतो. पण मी इथे अजून एक आवाहन करायचं मनावर आहे माझ्या. येत्या 20 तारखेला आपल्या राज्याचे इलेक्शन आहेत आणि जरूर जाऊन तुम्ही वोट करा, कारण आपला हक्क आहे, आपलं कर्तव्य सुद्धा आहे की आपण वोट केलंच पाहिजे. सरकार कुठली उभी राहणार आहे आपल्या हातात आहे, त्यामुळे नक्की जाऊन तुम्ही वोट करा. आणि 23 तारखेला रिझल्ट येते, पण 22 चांगला दिवस आहे गुलाबी हा चित्रपट बघण्यासाठी. सो नक्की गुलाबी हा चित्रपट